शहीद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाने पिंपळशी दुःखात. सिक्कीम येथे देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना श्री बाळकृष्ण विलासराव निकम यांना वीरमरण आले. पाटण खोऱ्यातील जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावर पिंपळशी गाव शहीद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाची बातमी व्हॉट्सअपद्वारे स्टेटसद्वारे माध्यमातून झटकन पोहोचली आणि पिंपळशी गावच नव्हे तर तालुक्यातील शोककळा पसरली. 20 वर्ष देशसेवा करताना वयाच्या जास्त कालावधीत घर गावापेक्षा नोकरीसाठीच घालवलं. सहकार्यांशी असणाऱ्या ऋणानुबंधामुळे नोकरी म्हणजे एक कुटुंबच झाले. त्यामुळे कुटुंबा इतकाच आघात सहकाऱ्यांच्यावरही झाला. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण पत्नी व 2 मुले त्यांचा परिवार आहे. आम्हाला सगळ्यांना, आमच्या घराला सगळ्यांना गर्व आहे की आमचा भाऊ देशसेवेसाठी गेला. आणि आमची आता भावाची 2 मुलं असतील, आमची 2 मुलं असतील. आम्ही त्यातून 1 किंवा 2 परत आर्मीमध्ये घालवू. माझ्या मुली एअरफोर्समध्ये जाणारच ठरलेल्या आहेत. म्हणजे रनिंगच्या वेळेस पडले होते खाली, तरी सुद्धा आम्हाला भरती व्हायच्या या जीवाच्या आकांतानं त्यांनी तेव्हा ती रनिंग पूर्ण केली आणि म्हणजे भरती झाली. तेव्हा त्यावेळेस आमची परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती. ज्यावेळेस ट्रेनिंगला जायचं होतं, वडिलांच्याकडं शेती करत असल्यामुळे पैसे नसायचे, आम्ही लहान दोघं. मग त्यावेळेस वडिलांनी काय केलं, एक म्हैस आमच्या घरी होती ती विकली आणि त्याच्यातून जे येणारे पैसे होते ते ट्रेनिंगला जाताना त्यांनी त्याला दिले. म्हणजे अशा खडतर परिस्थितीतनं तो गेलेला होता. त्यामुळं परिस्थितीची जाण असणारा तो होता. आणि आमचा भाग डोंगराळ असल्यामुळं म्हणजे असा काटा वगैरे भरपूर होता. त्यामुळं म्हणजे तो मिलिटरीसाठीच बनलेला होता. पण त्याची ती अशी सवय होती की त्या पत्र पाठवलेलं तो सुट्टीला आलेला परत आल्यावर तो रिटर्न द्यायचा. म्हणजे समजा मी पत्र पाठवलं तर तो सुट्टीला आल्यावर तो माझंच पत्र मलाच परत द्यायचं. असे त्याचे बरेच मित्र होते, त्याचे कॉलेज फ्रेंड्स होते, त्याचे स्कूल फ्रेंड्स होते की जे त्याला पत्र पाठवायचे. तो त्यांना त्याच्या ट्रंकमध्ये ते पत्र ठेवायचा आणि येताना सुट्टीवर घेऊन यायचा आणि ते पत्र त्या पोरांना परत वाटून द्यायचा. त्यात तो म्हणायचा की ते पत्र वाटण्याच्या निमित्तानं मी त्यांना भेटायला तरी जाऊ. अशी युनिक, म्हणजे मला नाही वाटत कुणी असं केलं असेल. पण त्याची पत्र आहेत, मी अजून ठेवलेली आहेत पत्र त्याची. मुलं, ह्याची मुलं, माझ्या मुली 2 आणि आम्ही सगळेजण बघून त्याला असं भरून आलेलं एकदम. तो असा म्हणजे 2 ते 3 वेळा म्हणला की मला असं पहिल्यांदा झाले. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मोस्टली त्याला असं आवडायचं नाही की त्याला कोणी सोडायला जावं,
कारण सोडायला गेलं की मग इमोशनल होणं, रडणं त्याला नाही आवडायचं. कधी आईला पण रडू नाही द्यायचा, वहिनीला पण कधी रडू नाही द्यायचा निघताना. त्यामुळे शक्यतो तो टाळायचा की कुणी त्याला सोडायला नाही यायला पाहिजे. पण यावेळेला कसं आम्ही सगळेच गेलेलो. तर 3 वेळा असं म्हटलं की मला ह्यावेळेला मला सगळेजण सोडायला आले, त्यावेळेला मला लय भारी वाटतं, मला सगळेजण सोडायला आले. तर ते एक मनात लागून राहिले की तो आमचा सगळ्यांचा त्याच्यासाठी शेवटचा बाय होता. त्याच्यानंतर आम्हाला तो बघायला मिळणारच नाही.